बापाचं मन नाही कळत. माझ्या आत काय चाललं ना ते कळणार नाही कोणाला. तो सांगता येणार नाही कोणाला. देवा, तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, माझ्या इंद्राला आणि माझ्या राणीला सुखरूप ठेव, त्यांना सुखरूप परत आण. ही एकच प्रार्थना आहे. परत ओढणी अटकली वाटतं. सर तुम्हाला जाग आली का? सर बरं वाटतंय का तुम्हाला? हे बघा तुम्ही घाबरू नका, काय होणार नाही. आपण दवाखान्यात जाऊ. हा, तुम्ही धीरे धरा फक्त. हा, तुम्हाला ऐकू येतंय का? डोळे उघडा बघू. हा मी नाही जाणार. मी इथेच आहे. गाड्याने शुद्ध आली वाटतं सरांना. थोडं हळू. सर बस 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 काय होणार. शांत 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 व्हा सर. बस 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 बस. सरांचा ताप तर वाढतच चाललाय. आता त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन झालं पाहिजे. मी एकटी तरी कशी नेऊ? काय करू? सर काळजी करू नका. मी करते काहीतरी. मी आलेच. मी आले.
हात आला जायला की याचा दूर होईल. या दुराला बघून तरी कोणीतरी येईल आम्हाला शोधत. ताप कमी होतच नाही. देवा, कोणाची तरी मदत पाठव रे बाबा. साहेब कुठेच पत्ता नाही यांचा. मला नाही वाटत आता सापडतील आपल्याला. बरोबर आहे साहेब. अहो ही दोघं इथं असतील ना तर यवना सापडले असते आपल्याला. असे जातील कुठं? आपल्याकडून काही मिस होतंय का? साहेब शोधलं की आता. मला वाटतं आपण थांबायला हवं. ठीक आहे, उद्या आपण दुसरी टीम पाठवून देऊ इकडं. हवलदार, चला निघूयात आपण. वास वास कसला येतोय? वास? अहो साहेब कसला वास? कडवट वास येतोय. तिकडे धूर दिसतोय. हे दोघं तिकडे तर नसतील ना? साहेब आपण का वेळ घालतो इथे? तो दूर तिकडे येतो त्याचं जाऊन देत ना.